लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. ती म्हणजे जुलै हप्ता वितरण जी.आर. जाहीर झाला असून आणि हप्त्यात वाढीचीही शक्यता आहे. पण ज्यांना मार्चपासून एकही हप्ता आला नाही, त्या लाडक्या बहिणींना जुलै हप्त्यासोबत सर्व थकीत हप्ते मिळणार का? याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. मार्चपासून थकीत पैसे मिळणार का? तर लाडक्या बहिणींनो, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै असे थकीत 6,000 रुपये लाडक्या बहिणींचे हे पैसे रखडले आहे. तर लाडक्या बहिणींनो, हे जुलै हप्त्यासोबत एकाच वेळी जमा होणार का? तर याची आपण माहिती पाहूया. थकबाकी मिळवण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी त्वरित तपासायच्या आहे. सर्वात अगोदर तुम्हाला बँक खाते आधार सीडिंग आहे का आणि अर्जाची स्थिती अप्रूव्ड असेल तर चिंता करू नका. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 6,000 थकबाकी मिळणार. ते कसे मिळणार? ज्यांची ई-के.वाय.सी ही पूर्ण झालेली असेल आणि त्या लाडक्या बहिणी पात्र असेल. जर या दोन्हीही निकष पूर्ण करत असेल लाडक्या बहिणी, तर तुम्हाला काळजी करायचं नाहीये. हे तुमचे पैसे तांत्रिक अडचणीमुळे रखडले आहे. तर तुमचे हे सर्व थकीत पैसे तुम्हाला मिळणार. तुमचं डी-बी-टी हे ॲक्टिव्ह सक्रिय असणे खूप गरजेचं आहे. आणि अर्जाची त्रुटी याचे उपाय तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. ज्यांचे कागदपत्रामध्ये काही त्रुटी आणि अडचण असली त्यांना ते बँकेत जाऊन दुरुस्ती केल्यानंतर, आधार कार्डवरील दुरुस्ती केल्यानंतर नावात तफावत असेल तर या सर्व लाडक्या बहिणींना आता सर्व थकीत हप्ते हे मिळणार आहे. तुम्ही ई-के.वाय.सी आणि पात्र असाल तर काळजी करू नका. तुमचे 100% सर्व थकीत हप्ते यावेळेस मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, मार्चपासूनचे पैसे मिळाले आहेत की नाही मिळाले, की अडकले आहेत, हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा.